नमस्कार मित्रांनो, मुंबई कराई चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत डाळ कांदा। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, त्यानंतर आपल्याला लागणार आहे कोथिंबीर, टमाटर, लसूण, कढीपत्ता। त्यामध्ये आपण घेतलेले आहे हळद, लाल मिरची, मीठ, मालवणी मसाला, त्याच्यानंतर आहे जिरे आणि डाळ। आणि आपण मसूरची डाळ आहे। तर आपण पुढचं बघूया काय प्रोसेस आहे ते। आता आपण कढईमध्ये टाकलेले आहे 2 चमचे तेल आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि टाकलेला आहे लसूण। ब्राऊन झालेला आहे पूर्णपणे। आता त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहे, जिरे हे आपण टाकलेले आहे। तेल भरपूरच गरम झालेले आहे, थांबायची काही गरज नाही आहे, पटापट गोष्टी टाकायच्या आहेत आपल्याला। हा कांदा आपण टाकलेला आहे। कांद्याला लाईट ब्राऊन होऊ द्या 2 मिनिटांनी। आता आपला कांदा ब्राऊन झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण मीठ पण ऍड केलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहोत मालवणी मसाला, मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर घेणार आहोत हळद, त्याच्यानंतर आहे लाल मिरची कलरसाठी नाही, लाल मिरची पावडर आहे। हे मसाले आपण चांगले शिजवून घ्यायचे, 1 मिनिटासाठी शिजू द्यायचे। हा आपला मसाला एकदम रेडी झालेला आहे। याच्यामध्ये आपण टमाटर ऍड करणार आहे। टमाटर शिजण्यासाठी तरी किती 2 मिनिटाचा टाइम, 2-3 मिनिटाचा टाइम लागणार आहे टमाटर शिजण्यासाठी। शिजू द्यायचे आपल्याला। त्यानंतर आपल्याला मेन इन्ग्रेडियंट टाकायचं आहे डाळ, कोथिंबीर। हे आता आपले टमाटर पूर्ण शिजलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण काय असं डाळ टाकणार आहोत। हे आपण डाळ टाकलेली याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपण शिजण्यासाठी 1 ग्लास पाणी टाकणार आहोत। तर आपल्याला किती टाइम लागेल ठेवायचा? 5-6 मिनिटासाठी गॅसवरती ठेवायचं। डाळ पूर्णपणे बॉईल होईल। आपण भाकरी बरोबर, चपाती बरोबर, लंच डिनरसाठी परफेक्ट ऑप्शन आहे। पटपट होणारी डिश आहे। तर दाखवतो तुम्हाला कशी दिसते। नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि मुंबई कराई चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।